तुमच्या जिल्हा परिषद शाळेमधील 2 शिक्षिका दीर्घ रजेवर आहेत. ते तुमच्या मान्यतेनुसार तिथे 2 पर्यायी सेवा रोजगार ठेवल्यात असं म्हणतात. याची कंप्लेंट आम्ही मुख्याध्यापक साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी रजा का बरं मंजूर होती, पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही, ते वरूनच रजा मंजूर होती त्यांची. आणि आम्ही पालक लोकांनी सगळ्यांनी कंप्लेंटी करूनसुद्धा इथं 8 वर्ग आहे आणि शिक्षक लोक 5,000 राहतात नेहमी. बऱ्याच मुलांचं नुकसान बी होऊन राहिलं शिक्षणाच्याबद्दल. आम्ही वरतं कंप्लेंट बी केली, बा आम्ही शाळेला कुलूप लावून राहिलो. नंतर ते म्हणतात नाही आम्ही पाठवतो, काही पर्यायी उपाय करू. नंतर जे शिक्षक लोक आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं बा एक महिन्याभरा 2 महिन्याकरता आम्ही जसं आमच्या याच्यानुसार आम्ही आमच्या मानधनातून त्यांना 2 शिक्षक इथं दिलेले त्यांची खाजगी, तसे ते चालत नाही पण त्यांनी दिले ते. समजा आता मुलांना शिक्षक लोकांनी इथले आणि आता पूर्ण बॉडीनं बी ठराव दिला होता बा, आता काही इलाजच नव्हता त्या गोष्टीसाठी. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हो मॅडम देतात त्यांना पगार त्यांच्या मानधनातून. जसं शाळेशी शाळेशी काही संबंध नाही त्यांचा. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की यांनी अशा शिक्षकावर कारवाई व्हायला पाहिजे का, त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे का, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई तर व्हायलाच पाहिजे, एवढे दिवस रजेवर म्हटल्यावर. बाईटच घेतलं आणि इथं सांगा गोरगरिबाच्या लेकराचं नुकसान उरायला सर. ते कुठे गेले त्यांचे बायकर मॅडमांना आणखीन कोणत्या इथे दोन्ही बायकर त्या लातूरला गेल्या शिक्षा त्याशी लेकरं शिकवायला. बर. आणि त्याच्या बदली इथं प्रायव्हेट 2 आणून ठेवल्या. त्याला काही येतं नाही जातं नाही. लेकराला गणित सुद्धा येऊन राहिले त्यांच्या मार्फत नाही. मग तुम्ही काही शिक्षण विभागाकडे तक्रार नाही केली का? आम्ही त्याला बोलू कटाळा आला. आम्हाला त्याला सांगितलं इथं किती खेप फोन केला. 15 वाड्यातून जवळपास आम्ही एक 10-20 खेप फोन केला अध्यक्षांना आम्ही, पण अजूनही सुद्धा ती इथं हजेरी दिली नाही, काहीच नाही. बुलढाणा जिल्हा परिषदला कळवलं की तुम्ही? नाही कळवलं नाही अजून, द्यायचं होत नाही इथं आम्हाला. काय मागणी आहे तुमची आता? आता आमची एकच मागणी आहे की फक्त त्यांनी इथं यावं, एक तर नाही तर मग राजीनामा देऊन टाका, दुसरे शिक्षक बोलवावं. इथं कमीत कमी 9 शिक्षकाच्या ठिकाणी फक्त 4 शिक्षक. पोरांचं नुकसान होऊन राहिलं. पोराचं नुकसान होऊन राहिलं. आम्ही शाळेला कुलूप बी लावू शकतो, पण आज रोजी या लोकांचं नुकसान होईल ना लहान लेकरायचं. बरोबर. म्हणजे ह्या त्यांच्या मुलांना फक्त लातूरला शिकवायला म्हणून तिथं थांबेल, तिथं जायला त्या कमीत कमी 1च महिना फक्त त्याने इथं हजेरी दिली आणि त्याच्यानंतर जायले तर पुन्हा काहीच पता नाही. नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं, कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या, कोणी म्हणे कुठं गेल्या. त्याच्या बाद आम्हाला माहिती असं पडलं की ह्या लातूरला आहे त्यांच्या लेकराजवळ. अच्छा. शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही. आत्ताची बोलणे त्यावरती सर आपण आलो होतो तर म्हण तुम्हाला काय करायचं ते करून घ्या म्हणे. बा त्यांनी आमच्याकडं हे दिले. शेलूची शाळा आहे, शेलूची जिल्हा परिषद शाळा आहे. 2 शिक्षक गैरहजर किती वर्षापासून काय? सर आमच्या शाळेतल्या 2 शिक्षिका ह्या गैरहजर नाही आहेत. त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे. कोणत्या शिक्षिका? कुमारी शिला मधुकर बाहेकर ह्या 13/1/2025 पासून बालसंगोपन रजेवर आहेत ते 29/4/2025 पर्यंत. आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक 12/8/24 ते 25/10/24 पर्यंत अर्जित रजेवर होत्या. तदनंतर त्या 11/11/2024 ते 31/12/2024 पर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा, तदनंतर 1/1/2025 ते 7/2/2025 पर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर 10/2/2025 ते 28/4/2025 पर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज
आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले. शिक्षकांच्या पर्यायी व्यवस्था काय केली होती शाळेमध्ये? हो, आदरणीय सर, की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना आर्थिक मोबदला या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे. त्यांना काय वेतन दिले जातं? सर, त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही. वर्षापासून आहे तुम्ही? हां, आणि या मॅडम तुम्ही केव्हापासून आहे? हां, अच्छा अच्छा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.